तर यंदाच्या पावसाळ्यानं सगळ्यांनाच गाफील असताना गाठलं आणि अतोनात नुकसानही केलं। पाऊस लवकर आला आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला। वेळेआधीच बरसलेल्या पावसानं राज्यभरात शेतकऱ्यांचं कसं आणि किती नुकसान केलंय त्याचा आढावा घेणारा हा राज्यव्यापी रिपोर्ट पाहूया। नुकसानीनं बळीराजा बेहाल। बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल। सरकारी मदतीची मागणी। मान्सूनचं राज्यात वेळेआधीच दणक्यात आगमन झालं। राज्याच्या विविध भागात आलेल्या पावसानं दाणादाण उडवून दिली आहे। अचानक आलेल्या पावसानं बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। शेतात लावलेल्या पिकातून आणि फळबागांतून 4 पैसे मिळतील आणि पेरणीसाठी तजवीज करता येईल अशी अपेक्षा असताना बळीराजाच्या स्वप्नांवर पुरतं पाणी फिरलंय। लासलगाव येवला भागात झालेल्या पावसानं काढणीला आलेल्या शेकडो एकरवरच्या कांदा पिकाचा अक्षरशः चिखल झाला। पुढे करायचं काय आणि याच्यातून सावरायचं कसं, जगायचं कसं हा प्रश्न हताश आणि निराश झालेल्या शेतकऱ्यांना पडलाय। कांद्याची परिस्थिती आता तुम्ही बघितली तर कांद्यामधून पाणी चालू आहे आता सध्या। याच्यातून कोणत्याही प्रकारचं उत्पन्न आम्हाला मिळण्याची अपेक्षा अजिबातच नाही। आणि शिवाय परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आता नवीन जे पीक उभं करायचंय त्याच्यासाठी आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं भांडवल नाही। बाहेरून कर्ज काढून उळे घेतले, ते टाकले, लावले। आज जवळजवळ 10-15 हजार रुपये एकर लावणीचा खर्च आला आम्हाला। त्याच्यात आमचे कीटकनाशक मारले, त्याचा कितीतरी खर्च आला समजा। आणि मग आता काढायला आले कांदे तर त्याच्यामध्ये निसर्गाच्या हानीमुळे आमचं नुकसान झालं। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील पिकांचं आणि फळबागांचं असंच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। टरबूजाच्या बागेत पूर्ण पाणीच पाणी झालं। पावसामुळे चिखलात खराब झालेले टरबूज फेकून देण्याची वेळ बळीराजावर आली। मार्चमध्ये लागवड केली ती, जवळजवळ 2,70,000 रुपयाला खर्च आलेला आहे। पण आता तेवढं सुद्धा खर्च निघू शकत नाही। आता पुढली पेरणी कशी करायची हीच आम्हाला पंचायत पडली। आता नेमकं काय करू शकतो आपण? आता पहिलेच कर्ज काढून आपण हे केलेलं आहे, कारण की 10 पैसे काहीतरी राहते म्हणून। पण त्यात सगळ्यात नुकसान भरपूर झालेलं आहे। व्याकुळ झालेला आहे शेतकऱ्याला। आता काही सुचना गेलं की नेमकं काय करावं या निसर्गापुढं। आणि वेळोवेळी शासनानं शेतकऱ्याला आधार दिलेला आहे, तसाच आधार या ठिकाणी यावेळीही देतील अशी अपेक्षा सरकारकडून आहे। सातारा जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या पावसानं शेतीचं होत्याचं नव्हतं झालं। या पावसामुळे पिकांचं आणि फळबागांचं अतोनात नुकसान झाल्यानं बळीराजा अडचणीत सापडला। हा 1 महिना लावून झालेला आहे आणि ज्यावेळी तोडणीच्या भरात आला त्यावेळी पूर्ण प्लॉट गेलेला आहे। जे घातलेला खर्च सुद्धा 1,00,000-1.5 लाख खर्च घातलेला सुद्धा निघणार नाही। पूर्ण प्लॉट सगळा सुकायला लागलेला आहे आणि पूर्ण प्लॉटचं हे झालेलं आहे। विदर्भातील बुलढाण्यातही गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। काढणीला आलेली पिकं नष्ट झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला। पाऊस पाणी झाला इथं, पाणी दोरच पाणी पडून राहिलं त्याच्यावर, सारे चौरे आले खालून। मग आता काय करावं त्याला, आम्हाला काहीतरी मदत द्या सरकारनं। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसला। द्राक्ष बागेत पाणीच पाणी पाहायला मिळत असून द्राक्ष बागांचं नुकसान झालं। लाखो रुपये खर्च करून जगवलेल्या बागेला फळधारणा होणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावतीये। राज्यात हजारो हेक्टर शेतीचं पावसानं नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवं दाटलीये। बळीराजाला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन सरकारकडून दिलं जात आहे। काहीच करायचं नाही पावसानं, या पाण्यानं काढी शेकन आहे। सांभाळून जाता किती सांभाळायची बाग, पैसे तर इतकं महाग आहे औषध ही। हो मग आता ती काय करायचं तुम्ही सांगायची। मग आता हे जी नुकसान आहे त्याची नुकसान काय तर सरकारनं विचार करावा। या सर्व नुकसानग्रस्तांना शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन
विभागाच्या जे काही मदतीचे नॉर्म्स आहे आणि राज्याचे जे मदतीचे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केला आहे सर्व कलेक्टर आणि सर्व विभागाला की नुकसान भरपाई तातडीने द्यावी. मुसळधार पावसामुळे बळीराजाची स्वप्न वाहून गेली आहेत. या बळीराजावर सरकारी पातळीवर केवळ आश्वासनांचा पाऊस पडू नये तर सरकारकडून तात्काळ मदतीचा हात मिळावा अशीच सर्वसामान्य बळीराजाची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.